भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। भाजप आमदारांची विधिमंडळामध्ये बैठक पार पडली। विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची घेण्यात आली रंगीत तालीम। आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत या संदर्भात करण्यात आल्या सूचना। मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न। 11 प्रमुख नेत्यांनी मुंबईमधील 36 जागा महायुतीच्या जागा निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती। प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 19 जुलैला मुंबईमधील टिळक भवनामध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती आखली जाणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाची बैठक संपन्न। शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्रेच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ललित हॉटेलमध्ये बैठक पार पडली। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांची आमदारांची मतांच्या गोट्यावरती महत्त्वाची चर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटातील आमदारांची परेलच्या आयटीसी ग्रँडमध्ये बैठक पार। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उपस्थिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 23 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। उद्धव ठाकरेंनी सुनावणीसाठी तारीख देण्याची केलेली विनंती। नाशिक जिल्ह्यामधल्या 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी। 8 जागांवरती ठाकरे गट मजबूत स्थितीमध्ये असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार। नेस्को प्रदर्शन केंद्रातील विविध प्रकल्प तसंच वांद्रे कुर्ला संकुलामधील इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचं करणार उद्घाटन। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी लावणार हजेरी तसंच इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही घेणार भेट। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आज मुंबईमध्ये येणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र यादव घेणार आढावा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11-12 जुलैला मुंबईच्या दौऱ्यावर। उपराष्ट्रपती विधिमंडळामध्ये आमदारांना करणार मार्गदर्शन। विधिमंडळाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम। विरोधकांनी राज्यपालांची घेतली भेट। 2.5 वर्षांपासून रखडलेली विधानसभा परिषद सभापतीपदाची निवडणूक लवकरच घेण्याची करणार मागणी। भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याला लवकरच खुला केला जाणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार। वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढचा टप्पा लवकरच खुला करणार। कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास आता सुसाट होणार। धाराशिवमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत। भगव्या पताका आणि बॅनर झळकावत मराठा बांधवांचा सहभाग। मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव। काही अतृप्त मराठा समन्वयकांनाही सरकारनं माझ्या विरोधात काम करायला लावलंय। एबीपी माझाच्या 0 अवर कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती केले गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी गुलाल का उधळला होता? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। आता विरोधकांना दोष देऊ नका, तुमची भूमिका स्पष्ट करा। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती 3 तास बैठक झाली, मात्र विरोधक आले नाही। मंत्री शंभूराज देसाई यांची टीका। जरांगे पाटलांनी विरोधकांचा चेहरा ओळखला पाहिजे, देसाईंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी आता विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका ओळखली पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधकांना टोला।
मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब. आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ हवी. आयोगाचे वकील परदेशामध्ये असल्यामुळे कोर्टाकडे विनंती. बीडच्या शांतता रॅलीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त. 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ, आरसीपीचे 3 युनिट तैनात. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या शाळांना सुट्टी जाहीर. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांना सूचना. रायगडच्या रोहा शहरामध्ये झळकले खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर. भावी केंद्रीय मंत्री असा बॅनरवरती उल्लेख. मुंबईच्या मुलुंड पूर्वेमधील जकात नाक्याची जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आलेली नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागवलेल्या माहिती अधिकारामधून माहिती समोर. माजी खासदार विनायक राऊत यांचं नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात पोलीस अधीक्षकांना पत्र. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक आणि जनप्रतिनिधी यांच्या जीविताला धोका असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी 2 दिवसांपूर्वी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. आदित्य ठाकरेंचं मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन. महानगरपालिकेमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधील अंतर्वासित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढीव विद्यावेतन लागू करण्याची केली मागणी. विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज घेतला मागे. विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एमसीएच्या निवडणुकीतून बाहेर. भूषण पाटील, अजिंक्य नाईक आणि संजय नाईक अध्यक्षपदाच्या रिंगणात. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली कोठडी. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब. आमच्यावरती हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणींचा दावा. कुणालाही पाठीशी घालत नाही. हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्यांना शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नाही. नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधून 10 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. वरळी अपघात प्रकरणामध्ये सीसीटीव्ही समोर. रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असतानाही आरोपीनं नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं आलं समोर. मुंबईच्या जुहू परिसरामध्ये वाईज ग्लोबल तपस बारवरती आता पोलिसांची पालिकेची कारवाई. वरळी हिट अँड रन केस प्रकरणामधील आरोपी मिहीर शहानं याच बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती. पुण्यामध्ये वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात. दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन होणार रद्द. राज्यामध्ये ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ. ऑनलाईन जुगाराच्या विरोधात ठोस कारवाई न केल्यास प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर ऑफलाईन जुगार खेळू, आमदार बच्चू कडू यांचा इशारा. नालासोपाऱ्याच्या 450 कोटींच्या अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद. बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर भिडले. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. प्राध्यापक रामचंद्र भराडे यांच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आलं मुंडन आंदोलन. धुळे कोरडा विकास समितीचं धरणे आंदोलन. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कामाची लवकर सुरुवात करावी, तसंच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची विनंती. उमेदच्या महिलांचे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू. आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विश्वजित कदम, भरत गोगावले आणि राम शिंदेंसह अनेक आमदारांनी दिली भेट.
गोंदियाच्या महसूल कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन, काळ्या फिती बांधत सरकारचा निषेध, सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप। वर्ध्यामध्ये आशा वर्करचं धरणे आंदोलन, आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची केली मागणी। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये रुग्णालय उभारणीच्या मुद्द्यावरती आमदार राजन साळवी आणि उदय सामंत आमने सामने। मंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं साळवींचं आव्हान। सोलापुरात राज्य सरकारच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुपमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक। शिवसेनेचे नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये एसआयटीकडे तपास सोपवण्याच्या याचिकेला निकाल राखीव, एसआयटी किंवा सीबीआयकडे तपास सोपवा, तेजस्विनी घोसाळकर यांची मागणी। भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह 5 जणांच्या हत्याकांडामधील संशयितांची जळगाव कारागृहामध्ये हत्या, मोहसिन असगर खान असं हत्या करण्यात आलेल्या संशयिताचं नाव। कारागृह प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह। नाशिकच्या मालधक्का रोडवरती बसच्या धडकेमध्ये शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू, महानगरपालिका सिटी लिंक बस डेपोमधली घटना। या प्रकरणामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये 4थ्या मजल्यावरून पडून 7 वर्षीय मुलीचा मृत्यू, एमजी रोडवरच्या शीलबस्तान या अपार्टमेंटमध्ये इमारतीतली घटना। ठाण्यातल्या 5 पाखाडी भागातल्या चालत्या दुचाकीनं घेतला पेट, दुचाकीवरती 2 जण प्रवास करत असल्याची माहिती, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। अकोल्यामधील सांगळूच्या नाल्यामध्ये वाहून गेलेल्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला, राजेंद्र आठवले असं मृत तरुणाचं नाव, कुरणखेडची घटना। भिवंडीच्या सरवली एमआयडीसी परिसरामध्ये वॉटर प्री हीटर अंगावरती पडल्यानं दोघांचा मृत्यू, रौनक डाईंग लिमिटेड कंपनीमध्ये नवीन वॉटर प्री हीटर बसवण्याचं काम सुरू असताना घडली घटना। लडाखमध्ये भारत चीन सीमेवरती तस्करांकडून 108 किलो सोनं जप्त, या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक, आयटीबीपीची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाच घेताना महावितरणच्या 2 अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं, कन्नड महावितरण कार्यालयामध्ये स्वीकारली 1 लाखांची लाच, एसीबीची कारवाई। लडाखमध्ये हिमस्खलनामध्ये अडकलेल्या 3 भारतीय जवानांचे मृतदेह 9 महिन्यानंतर सापडले, गेल्या 28 ऑक्टोबर रोजी घडली होती घटना। अकोल्यामधल्या महानगरपालिका उर्दू क्रमांक 1 शाळेमध्ये 8 विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडला, महिलेनं 8 विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरीचं आमिष देऊन सोबत न्यायचा सल्ला दिला होता। अकोल्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामधील 2 अभियंत्यांवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल, कार्यालयातील 1 महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल, मूर्तिजापूरची घटना। इमल्यामधील मारहाण व्हिडिओ व्हायरल प्रकरणाला एक वेगळंच वळण, मारहाण झालेल्या तरुणावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आपल्या मुलीला त्रास दिल्यानं त्याला मारहाण केल्याचा मुलीच्या नातेवाईकांचा खुलासा। रिक्षाला बसचा कट लागण्याच्या रागामधून रिक्षामधील प्रवासी महिलेनं रोखली बेस्ट बस, महिलेकडून बस चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर बसची सुटका। पुण्यामध्ये 1.25 कोटींची अवैध दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे युनिटची कारवाई, गोवा बनावटीच्या 84,000 बाटल्या जप्त, या प्रकरणामध्ये 1 जण ताब्यात। नागपूरच्या निरी या केंद्र सरकारच्या पर्यावरण क्षेत्रामधील अग्रगण्य संस्थेमध्ये सीबीआयकडून चौकशी, निरीमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार, 3 गुन्हे दाखल, 10 जण आरोपी, देशभरामध्ये 17 ठिकाणांवरती छापे। पुणे शहरामध्ये झिका रुग्णांच्या यादीमध्ये आणखी 3 रुग्णांची भर, पाषाण परिसरातल्या 2 गर्भवती आणि भुसारी कॉलनी येथील 15 वर्षाच्या मुलाचा यामध्ये समावेश।
झिका रुग्णांची संख्या 16 वरती पोहोचली. ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70 वर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जून महिन्यामध्येच रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना. पंढरपूर यात्रेच्या दरम्यान घाटाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्यात? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल. रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात चिंता व्यक्त करत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. केंद्र सरकारकडून नीटमध्ये गोंधळ झाला नसल्याचा दावा, तर नीट परीक्षा पुन्हा होणार की नाही या संदर्भात आज सुनावणी. होर्डिंग्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला मोठा धक्का. मुंबईमध्ये 40x40च्या वरती होर्डिंग्स लावता येणार नाहीत. घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेमध्ये च्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. नागपूरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ. 2021च्या तुलनेमध्ये सुमारे 1,94,000 मतदारांची नावं मतदार यादीमधून गहाळ. एका महिन्याच्या आत ही नावं मतदार याद्यांमध्ये जोडण्यात यावी, भाजपची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरती 3 दिवसांचा ब्लॉक. कोलाड जवळच्या पुईमध्ये म्हैसदरा नवीन पुलाचं गर्डर बसवणार. त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलै सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 सत्रांमध्ये ब्लॉक राहणार. रायगडचा वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. पावसाळी खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय. अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती. 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बढती रद्द. यशवंत डांगे यांची नव्यानं नियुक्ती. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा. वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती मुसळधार पावसाची प्रतीक्षा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. मागच्या 6 महिन्यांमध्ये थकबाकीसह जुलै 2024च्या वेतनाबरोबरच वाढीव महागाई भत्ता रोखीचे आदेश. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा